आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. तत्पूर्वी मी ओळख करून देते. डॉक्टर साहेब पुढे. आपल्याकडे विनायक हॉस्पिटलचे डॉक्टर अवनीश गुप्ते आलेले. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. ते मणका सुपर स्पेशलिस्ट आहेत. MBBS, MS, MCH आणि गेल्या 25 वर्षांपासून ते मणक्याच्या रुग्णांना सेवा देत आहेत आणि उपचार करत आहेत. त्यांचं स्वतःचं उंडरी इथं भव्य असं सुसज्ज, जिथे रोबोटिक पद्धतीनं मणक्याचे ऑपरेशन्स केले जातात, असं 55 बेडचं ऑपरेशन आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी उपचार पद्धती अजून तरी कुठे नाहीये, म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा नाहीये. म्हणजे डॉक्टरांचं इतकं कार्य मोठं आहे की डॉक्टरांच्या रुग्णालयामध्ये सगळे शेतकरी बंधू भगिनी की ज्यांना कष्टकरी आहेत, की आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की कष्टाचं काम करणाऱ्यांना मणक्याच्या समस्या ह्या जास्त जाणवतात, तर त्यांच्यासाठी मोफत असेल, अल्प दरात असेल असे ऑपरेशन्स रोबोटिक पद्धती, आधुनिक पद्धतीनं केले जातात. जे पद्धती अजून मुंबईमध्ये श्रीमंत असणाऱ्या रुग्णांना सुद्धा अवेलेबल नाहीये, ती डॉक्टरांनी त्यांच्या इथे अशा सर्व मजूर वर्गातील, गोरगरीब वर्गातील लोकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि हे डॉक्टर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि ते आपल्याला आपण सगळेच जण, म्हणजे आपली जीवनशैली असेल किंवा आपलं एज जसं वाढतं आहे तसं आपल्यामध्ये काही ना काही मणक्याच्या समस्या उद्भवतात, पाठीचे दुखणे उद्भवतात. तर यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत की म्हणजे त्याची माहिती पण देणार आहेत आणि प्रिकॉशनरी म्हणून आपण काय व्यायाम केले पाहिजे, आहारामध्ये आपण काय घटक आपले असले पाहिजेत की जेणेकरून आपल्याला कॅल्शियम डेफिशियन्सी येणार नाही किंवा आपण अशा आजारांना सामोरे जाणार नाही. तर आज डॉक्टर संपूर्ण त्यांच्या टीमच्या समवेत आले. त्यांच्या टीमचं सुद्धा एकदा टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. आणि आपल्याला ते व्यायामाचा थोडक्यात डेमो पण देणार आहेत. अतिशय महत्वाची आणि गरजेची ही गोष्ट आहे. मागच्या वर्षी आपण हार्ट अटॅक आल्यानंतर हे कसं द्यायचं ते पाहिलं होतं, तर यावेळेला आपल्याकडे डॉक्टर उपस्थित आहेत. डॉक्टर आपल्याला पुढे अन्नदान पण करणार आहेत. नात्यापुत्याला आपण त्यांची पंगत सुद्धा ठेवलेली आहे. पुन्हा एकदा डॉक्टरांचं मनापासून स्वागत. आणि मी आता पुढची सूत्र ही डॉक्टरांकडे सुपूर्द करते. सर्वप्रथम इथे आलेल्या सर्व माऊलींचे विनायक हॉस्पिटल तर्फे मी मनापासून नमस्कार करते. इथे आलेले सर्व माऊली साक्षात आपल्यासाठी एक विठ्ठलाचं दर्शनच आहे. तर सर, इथे आलेल्या माऊलींच्या मनात बऱ्याच काही शंका आहेत, बरेच काही प्रश्न आहेत. तर आपण त्या शंकेचं निरसन करण्यासाठी सुरुवात करूया. सर्वप्रथम सर्व माऊलींना मनापासून कोटी कोटी नमस्कार. आमच्या विनायक फक्त आणि फक्त मणक्यांचं हॉस्पिटल आहे आणि महाराष्ट्रातील एकमेव मणक्याचं हॉस्पिटल आहे. आज लेक्चर मार्फत आम्हाला तुमची सेवा करायला चान्स भेटला, त्याच्या बाबतीत भरपूर आभार. आज प्रश्न आहे सगळ्यात पहिला की मणक्याची रचना कशी असते, आपण काळजी कसं घेऊ शकतो, आणि विशेषतः जेव्हा आपण पालखीला चालणार आहोत एवढ्या लांबपर्यंत, तर रस्त्यात काही त्रास होऊ नये किंवा जेव्हा पाठ कंबर भरून येते चालल्यामुळे त्याचं जेव्हा तुम्ही मुक्काम करतात तिथे काय काय केलं पाहिजे जेणेकरून दुसऱ्या दिवशी तुम्ही फ्रेश होऊ शकता आणि व्यवस्थित चालू शकता, त्याची दक्षता काळजी आम्ही आज घेणार आहोत. आणि त्याच्यासोबत आम्ही काहीतरी व्यायाम किंवा काहीतरी टेक्निक शिकवणार आहोत ज्यांनी 100% तुमच्या आयुष्यात आजपासून काही ना काहीतरी बदल होणार, असा उद्देशाने आम्ही टीम घेऊन इथे पुढे आलेले आहोत. तर पहिला प्रश्न जे मनात येतो की मणक्यांची रचना कशी, हे समजण्यासाठी खूप म्हणजे समजावून सांगणं खूप गरजेचं आहे, कारण त्याचे जोडलेले असणाऱ्या तक्रारी. तर थोडीशी मी खूप सोप्या भाषेत 2-3 मिनिटात रचना आणि क्रिया मणक्यांची समजावून सांगतो आणि त्याला जोडलेली तक्रारी. तर मणका आपला असं दिसतो, मणका आहे, मणका आपला असं दिसतो. मानेचे 7 मणके, पाठीचे 12 मणके आणि कमरेचे 5 मणके असतात आणि खाली आपला माकड हाड असतो. मणका कडक असल्यामुळे आणि छोटी हाड आहे, कडक असल्यामुळे आपला देतो आधार. म्हणजे 3 पॉइंट रचनेचे महत्वाचे आणि 3 पॉइंट त्याच्यातले
क्रियेचे महत्वाचे एवढं समजणं गरजेचं आहे आणि एवढं बेसिक ज्ञान सर्वांना असावं. आता हे मॉडेलमध्ये एक कडक दिसते, हे मणके कडक कडक कटकट वाजतात म्हणजे आपल्याला देणं आधार, म्हणजे डोक्यावरचे वजन पडला, आपलं कवटीचं वजन आहे, मंदीचं वजन आहे, ते खाली मणक्यावर पडून तळपायापर्यंत जातो. कारण पोट तर मऊ आहे, ते वजन जाणार नाही, वजन मागून जाणार आहे खालपर्यंत. तर वजन पास करणे वरच्या खाली तळपायापर्यंत हे मणक्यांचं काम असतं. तर मणक्यावर कंटिन्यू सतत लोड पडतच असतो. दोन मणक्यांमध्ये एक गादीचा समावेश आहे. कुठे पण बघू शकता, एक गादी आहे. गादी जागेवर असेल तर काही त्रास होत नाही आणि गादी बाहेर सरकली तर सर्व त्रास चालू होतात. आता मॉडेलमध्ये आम्ही विशेषतः दाखवतो प्रॉपरली, हे लक्षात आलं पाहिजे. दोन मणक्यामध्ये गादी आहे, हे बाहेर गाडी नाही, मणक्याच्या मध्ये आहे. ते काय करते, गादी हालचालीला मदत करते मावशल्यामुळे. आपण पुढे वाकू शकतो कारण मणका तर हार्ड आहे, त्याच्यावरती तर वळणार नाही आपण, लवचिकता प्रदान होणार नाही. तर लवचिकता आपल्याला गादीमुळे शक्य असते. आणि ही गादी ज्या जागेवर असेल मणक्यांच्या मध्ये तर त्रास काय होत नाही. पण ही गादी सरकली चुकून, जसं इथे मॉडेलमध्ये दाखवलंय, वेगळ्या रंगाने करून गादी सरकली तर हे इथे निघणारी पायाला जाणारी शीर दबली. आता पायाची शीर कुठे चालले, मांडीच्या मागे चालते असं खालपर्यंत. ही गादी सरकली तर इथे भरपूर लोक बसलेले असणार आहे ज्यांना त्रास असा आहे, कमरेपासून चालताना मागची शीर दुखत असते किंवा मुंग्या आहे, रग आहे, त्याचं सगळं कारण इथे गादी आहे. हे गादी नॉर्मल एक्सरेवर दिसत नाही. ही जरा मोठा गैरसमज आहे. 99% MRI स्कॅन सांगितला जातच नाही महाराष्ट्रात कुठे, आणि माणूस गोळ्या औषध खात राहतो. निदान झालं नाही आणि गोळ्या औषध चालू आहे. हे सर्वात दुःखाचं कारण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये. म्हणजे गादी सरकली तर आपल्याला निदान करण्याकरता एकमेव तपासणी आहे MRI स्कॅन. हे समजणं अतिशय गरजेचं आहे. तिसरा विषय आहे की मणक्याच्या रचना नुसतं तशी नाहीये, मणक्याच्या सेंटरमध्ये पोकळी जागा असते. इथे दिसत नाहीये, इथे दिसत नाहीये, तिथे शीर मणक्याची खाली परत जात असते खालपर्यंत. आता मेंदू बॉस आहे, ऑर्डर करतो पाय हलवा, आता मी लगेच पाय हलवलं किंवा हात उचला, मी लगेच हात उचलू शकतो. ते कशाने शक्य झालं, ते पाठीमागे आतमध्ये मेंदू पासून शीर जात असते जे हाताला सप्लाय करत असते आणि खाली पायाला निरोप देत असते की पाय हलवायचे, किंवा सेंटरला जात असते लगेच संडासाच्या कंट्रोलसाठी. तर सर्व कंट्रोल मेंदूमध्ये असतो जे शिरामधनं जाऊन हातापायाला आपण हालचालीला किंवा काम करायला मदत करतो की चालायला मदत करतो. आता विषय काय, ही गादी जर सरकली आणि त्या शिरामध्ये जाऊन फेटली किंवा घासली तर आपल्याला हातापायाला तक्रारी नक्की चालू होणार. हे समजणं अतिशय गरजेचं आहे. याला आपण खेडेगावच्या भाषेत काय म्हणतो, गॅप झाला. गादी सरकली याला आपण गॅप म्हणतो. लहानपणापासून आपण ऐकत असतो गॅप, पण आतापर्यंत माहिती नाही गॅप काय म्हणजे. गॅप म्हणजे हीच म्हणतोय, गादी सरकणे, बाहेर येणे किंवा आतमध्ये सरकणे. आता शीर कुठे आहे तरी मी दाखवायचा प्रयत्न करतो कारण सेंटरमध्ये ते दिसत नाहीये. पण हे उलटा पलट असं करेल, असं दाखवलं हे मॉडेल. ते पिवळ्या रंगाचे आपण एक शीर दिसते काय आतमध्ये, दिसते काय लोकांना दिसत असेल, ही शीर दिसते, ती चालली आतमध्ये. की मेंदूपासून हे निरोप घेऊन पायाकडे चालली किंवा इथे घेऊन मानेपासून हाताकडे चालली, जेणेकरून हात हालतो आणि पाय हालतो. आता ही शीर दबली गादी सरकल्यामुळे किंवा मणके पुढे मागे सरकल्यामुळे किंवा गॅप झाल्यामुळे किंवा गाठ निर्माण झाल्यामुळे, काय कारण काही पण असू शकतो, पण ही शीर दबल्यामुळे त्रास चालू होतो आणि त्रास वाढल्यानंतर मग शस्त्रक्रियेपर्यंत जावा लागतो आपल्याला. तर आमचं म्हणणं आहे की जर तक्रारी काय, आता म्हणणं तक्रारी काय, जर विचार प्रश्न विचारला तक्रारी, तर हे मॉडेलमध्ये एवढं समजणं अतिशय गरजेचं आहे. 3 पॉईंट रचनेचे, 3 पॉईंट क्रियाचे. रचनेचे काय पॉईंट होते, हाड, गादी, शीर. आणि क्रिया काय, काम काय त्यांच्या, हाडाचं काम आहे आधार देणे, गादीचं काम आहे लवचिकता प्रदान करणे, आणि शिराचं काम आहे मेंदूचे निरोप पायाकडे हाताकडे घेऊन जाणे. एवढंच महत्वाचं आहे. जर तुम्ही तेवढं समजलं तुम्हाला तर संपूर्ण मणक्याची रचना आणि क्रिया तुम्हाला आजच्या आज समजली. खोलपर्यंत जायचं नाहीये, म्हणजे बेसिक समजलं. आणि जर हातपायची तक्रारी काय असते, शीर दाबल्यानंतर हातापायला मुंग्या येणार, बधीर होणार, चालताना थोडं चालले की बसावा लागतो, पोटऱ्या भरून येतात. खूप लोकांना असतं, शेतकरी लोकांना जास्त असतो. आमच्या हॉस्पिटलमध्ये जास्त करून कष्ट करणारे, जड उचलणारे शेतकरी वर्गातील लोक खूप कॉमन आहे, खूप रेग्युलर आहे. कारण त्या व्यक्तींनी जास्त काम केलेलं असतात वाकून शेतातला दिवसभर. त्यांची गादी सरकते, शीर दबते आणि तेच आपले पेशंट आहेत. जे AC गाडीमध्ये, मर्सिडीज गाडीमध्ये जाणार आहे, ज्यांनी कधी वाकून काम केलंच नाहीये, त्याला म्हणजे त्रास कधी शक्यतो होणार पण नाही. जे कष्ट करणार आहे, गृहिणी आहे, वाकून काम करतात किंवा काही उचलायला त्रास झाला, गादी सरकली, हा त्रास झाला, तर असा खूप जास्तीत जास्त लोकांना असतो. तर
मणक्याची क्रिया रचना तक्रार म्हणजे काय, चालताना पायाला मागची शिर दुखते, पायाला इथे मुंग्या येणार, पाय बधीर होणार, थोडं चाललं की बसावं लागतो आणि त्रास जास्त वाढला तर पॅरालिसिस ही होऊ शकतो, म्हणजे पाय डोळा पडू शकतो, मानेची गादी सरकली तर हात डोळा पडू शकतो, कमजोर होऊ शकतो, वस्तू धरता येत नाही. तर हे तक्रारी खूप महत्वाची आहे. आणि दुर्दैवाने आज महाराष्ट्रात म्हणजे तुम्ही आज जर शिकले उद्यापासून तुम्ही तुमच्या डॉक्टरना बोलू शकता, सर आमच्या MRI का सजेस्ट करत नाही, एक्सरेवरती निदान कुठे होणार आहे. आता मी इथे कार्याला बसलो होतो, साहेबांनी सांगितलं, आता बोललो होतो त्यांनी सांगितलं की ट्रीटमेंट चालू आहे, तर नाव नाही घेणार कुठे ट्रीटमेंट चालू आहे, पण निदान काय एक्सरेवर सांगितले ट्रीटमेंट. एक्सरेवर फक्त हाड दिसतो, दबलेली शीर दिसत नाही, गादी सरकली म्हणून कधी दिसणार नाही आणि व्यवस्थित निदान होत नाही. तर आमचं म्हणणं आहे की MRI स्कॅनची गरज असते. सर, येथे जमलेल्या माऊलींना पालखी सोहळ्यात काही त्रास होऊ नये त्यासाठी मार्गदर्शन करा व सर्वसामान्य व्यक्ती ज्यांना मणक्याचा आधीपासून त्रास नाहीये व त्यांना भविष्यात कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मी मार्गदर्शन करेन. आज खरं ह्या कार्यक्रमामध्ये हाच महत्त्वाचा सर्वात प्रश्न आहे की आपले माऊली तिथे चालले आहेत, चांगले कार्यक्रमात चाललेले आहेत, त्यांना रस्त्यात काय त्रास होऊ नये आणि कसलाही काही अडचण येऊ नये त्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. तर आत्ता मी तर जे किंवा असं म्हणू शकतात की हे प्रश्न त्यांच्यासाठी पण उपयुक्त आहे जे लोक चांगले आहेत, त्यांना मणक्याचा त्रासच नाही आहे, पण इच्छा आहे की भविष्यात मणक्याला त्रास काही होऊ नये आणि कधी ऑपरेशनाची गरज पडू नये आयुष्यात. तर आता जे मी व्यायाम दाखवणार आहे माझ्या असिस्टंटवरती घेऊन, तर ते सरळ पाठ करून घ्या आणि हे तुम्हाला रस्त्यात कुठे मुक्काम केला ते केले तर तुम्हाला अगदी फ्रेश वाटणार आणि कंबर पाठ काय भरून येणार नाही. त्याच्यासोबत आम्ही मणक्याचे ट्रीटमेंट एक्सपर्ट आहोत, परत तरी चालताना गुडघा पण कधी कधी दुखतो, तो गुडघ्याचे काय व्यायाम घ्यावी ते पण मी शिकवतो. आमचा फील्ड नाही आहे, आमचा विभाग नाही आहे, तरी मी शिकवतो, कारण आज नेमकी कार्यक्रम वेगळा आहे, समाजसेवेसाठी आलो, मी चांगल्यासाठी आलो, कामासाठी आलो. तर मी गुडघ्याचे पण काही एक व्यायाम सांगणार, एकच व्यायाम सांगणार, त्यांनी गुडघ्याला त्रास पण नाही होणार. इथे मी परत एकदा दाखवतो जे सांगत होतो की मेंदूपासून निरोप निघतो, इथे येतो, मग हाताकडे येतो, मग निरोप जे शिल्लक शिरा आहे ते खाली येतात, पायाकडे येतात. तर कुठेतरी मध्यंतरी रस्त्यामध्ये शिर दबली तर हातापायाला त्रास चालू होतो. हे माहिती असणं गरजेचं आहे. मणके त्रास जर जास्त झाला तर हातापायाला तक्रार चालू होणार, हे पण लोकांना माहित नाही, एवढं पण लोकांना माहित नाही, हे दुःख वाटतं, हे सर्वांना माहिती असतं. आता मी दाखवतो की त्रासच होऊ नये, कधी डॉक्टरांची गरजच पडू नये, किंवा पालखी चालताना तुम्हाला काय रस्त्याला त्रास वेदना काय जाणवलं नाही तुम्हाला, त्यासाठी मी काहीतरी सोपे व्यायाम देतो, सांगतो, जे खूप सोपे आहे, समजणं खूप सोपं. पहिला सर्वात महत्वाचा व्यायाम आहे सरळ पाय उचलणे. सरळ पाय उचलणे, एक पाय, पहिला पाय उचलला, फक्त 10 पर्यंत मोजायचे मनाचे मनात. 1 2 3 4 5 6. आता हे केल्यावर बघा ताण पडतो मणक्याला, मणका मजबूत व्हायला मदत भेटते. तर हे 10 पर्यंत मोजायचे, मग खाली ठेवायचे रिलॅक्समध्ये, फास्ट नाही. दुसरा पाय त्याच पद्धतीने करायचे, तेच 10 पर्यंत मोजायचे आणि खाली ठेवून द्यायचे. हे झाला एक व्यायाम, साधा सोपा व्यायाम आहे. तुम्ही ज्यांना जास्त ताकद आहे दोन्ही पाय एकत्र उचलू शकता, पण एकदा जर एक साईड उचलला तरी खूप झाला. खूप आपल्याला हेवी व्यायाम करायची, हेवी जडकाम व्यायाम करायची गरज नाही आहे. दुसरा व्यायाम खूप सोपा आहे, छाती उचलणे. व्यायाम करून पूर्ण इथे ताणतणाव आपण कमी करू शकता प्रवासाचे, म्हणजे ताणतणाव कमी झाला तरी खूप फायदेशीर ठरेल. सर्वात महत्वाचं आहे इथे मजबूत आपण स्पाइन करू शकतो, मणक्याचा त्रास किंवा स्नायूचे ताणतणाव कमी करू शकतो. हे साधा आपला भुजंगासन प्रकारचं आहे, हे काय खूप कॉम्प्लिकेटेड नाही. आपला योगासनाचा योगा दिवस पण आहे, तर ते योगाचे फक्त पोश्चर्स आहे जे तुम्ही जिथे मुक्काम करतात तिथे करू शकता किंवा घरी पण आयुष्यभर कंटिन्यू करू शकता, ज्यांना करून मणके त्रास होऊ नये. आता हे एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे असं करताना वरती बघायची कर, आकाशाकडे बघायची कर, जेवढं कष्ट कर, म्हणजे जाणार नाही पूर्णपणे, पण जेवढं करता आला थोडं भारी होईल. तिसरा विषय आहे की काही लोक असं करतात, साईडला हात ठेवून छाती उचलून, हे पण चालते, हे थोडं अवघड आहे त्याच्यापेक्षा, पण हे पण पुढचा टप्पा आहे, तुम्ही करू शकता जमला तर, पण साधा केला तरी हरकत नाही. 2 व्यायाम झाले, पहिला पायाच्या छातीच्या. तिसरा एक व्यायाम आहे साईडला झोपणे. साईडला झोपले, एक पाय सरळ वरती उचलला, 10 पर्यंत मोजला, त्यांनी साईडला पण इथले स्नायू पण मोकळे होतील.
तर ते 10 पर्यंत मोजलं, नियम तेच आहे, 10 पर्यंत हळूहळू मोजायचं. मग दुसऱ्या साईडचं दाखवायची गरज नाही, वेळ वाचवण्यासाठी आम्ही थोडासा करतो आज, कारण कार्यक्रमाच्या आमचे टायमिंग मर्यादित आमची पण ओपीडी आहे आज. तर 3 व्यायाम हे महत्वाचे आहेत. बाकी व्यायाम कोणते? हे 3 व्यायाम कोणासाठी आहेत? हे सर्वांसाठी आहे. हे कोणी पण करू शकतो. ज्यांना मणक्याचे त्रास आहेत ते पण करू शकतात, ज्यांना ऑपरेशन टाळायचे ते पण करू शकतात. पण सर्वात महत्वाचे जे पुढचे व्यायाम आहे ते त्यांच्यासाठी आहे ज्यांना मणक्याचे त्रास काय नाही आहे, जे आता उद्यापासून प्रवास चालू करणार आहे देवाचे. तर त्यांना हे 3 नंतर चौथा व्यायाम काय? हे ब्रिजिंग एक्सरसाइज आहे. ब्रिज म्हणजे पुढे तयार करतो आपण, असं मोजून परत 10 मोजून रिलॅक्स. 5वा व्यायाम आहे की पाय वाकून असा पोटाला लावणे किंवा दुसऱ्या साईडच्या लावणे किंवा दोन्ही एकत्र लावणे, लगेच मोकळा. म्हणजे तुम्ही त्या साईडला पण बेंडिंग केली, या साईडला पण बेंडिंग केली, तर पूर्ण तुमची पाठ, कंबर, मान सगळी मोकळी झाली, सगळं दुखायचं बंद होणार लगेच. संध्याकाळी जिथे मुक्काम करताय, तुम्हाला माहिती आता डिनर घ्यायचे आहे, जेवण करायचं, त्याच्या आधी थोडंसं स्ट्रेचिंग केली ह्या पद्धतीने, तर तुम्ही पूर्ण फ्रेश होणार, सगळं दुखायचं बंद होणार आणि तुम्ही दुसऱ्या दिवसासाठी परत तयार होणार. तर साधे व्यायाम आहे, त्याला काही स्पेशल करायची गरज नसते. एवढं व्यायाम 10 पर्यंत मोजून मोकळायचे. म्हणजे सगळं मिळून जर करायला गेलो आपण 10 मिनिटात आपण बाहेर पडू शकता आणि पूर्ण रिलॅक्स होणार. तुम्ही सगळं टाईटनेस, कडकपणा सर्व निघून जाईल आपला आणि तुम्ही सेकंड डे परत प्रवास चालू करू शकता. आणि ज्यांना जास्त त्रास असेल तर सकाळी परत त्यांनी व्यायाम करावा, मग पालखीला जावं. तर असा नियम आहे. दुसरा मी एक व्यायाम सांगतो, गुडघ्याचा व्यायाम सांगतो, जे आमचा फील्ड नाही आहे, कारण मी फक्त आज आम्ही सांगण्यासाठी पाय. आता गुडघ्याचा त्रास ज्यांना आहे त्यांना क्वाड्रिसेप्स स्ट्रेंथनिंग करावा, किंवा कोणाला वाटतं वजन आहे घरामध्ये, कोणाला आहे किंवा काही त्रास आहे, आता चालताना गुडघ्याला पण त्रास होतो, तर गुडघ्याचा त्रास होऊ नये त्यासाठी क्वाड्रिसेप्स स्ट्रेंथनिंग, म्हणजे क्वाड्रिसेप्स म्हणजे स्नायूचं नाव आहे, त्याला मजबूत करणं गरजेचं आहे. आता ही क्वाड्रिसेप्स स्नायू त्याला कसं मजबूत करायचे, टेक्निक भरपूर आहे, पण सगळ्यात सोपी टेक्निक मी आता शिकवतो. हे पाय फक्त खाली दाबायचे, दाब दिला ते कडक होणार, सोपं आहे. खाली दाब दिला पाय, म्हणजे हे दाबून दिला खाली, टेकून खालून दाबला तरी ऑटोमॅटिक कडक होणारच. परत तेच व्यायाम 10 पर्यंत मोजायचे, हळूहळू 1 2 3 10 पर्यंत गेलो आपण, झालं रिलॅक्स. मग दुसऱ्या साईडचा एकावडी एक असं ऑल्टरनेटली करू शकतात त्यांनी. आणि जे व्यक्ती असे व्यायाम करतात त्यांना गुडघ्याच्या आयुष्यात कधी त्रास होणार नाही, गुडघा कधी झिजणार नाही, सांधेरोपण शस्त्रक्रिया, गुडघे बदलायची शस्त्रक्रिया कधी लागणार नाही. साधा व्यायाम, अगदी साधा व्यायाम आहे. मी आपले मिनिट वाचवतो, कमीत व्यायाम करून, कारण मला माहिती आहे भरपूर लोक ते असणारे त्यांना व्यायामाची आवडच नाही, पण कमीत मिनिटामध्ये निरोगी राहायचे हे टेक्निक आम्ही शिकवायचा प्रयत्न करतोय, सांगायचा प्रयत्न करतोय, ज्यांना करून तुम्हाला डॉक्टरांची गरज पडली नाही पाहिजे, तुमचा कधी खर्च आयुष्यात झाला नाही पाहिजे, ऑपरेशन तर कधी लागलंच नाही पाहिजे. हे आमचा पहिला उद्देश. आणि टाच यांना खाली दाबायचे, टाच डायरेक्ट ठेवलं तरी हरकत नाही, प्रेस करायला आपल्या आपण दाबायचं, असं दाबायचं नाही, पण आपल्या आपण बघणार दाबल्यानंतर हा पार्ट मोठा स्नायू कडक होणारच आहे. हे कडक झाला म्हणजे वाटी ऑटोमॅटिक वरती सरकते, वाटीचा पण व्यायाम ऑटोमॅटिक होऊन जातो, कारण ह्या स्नायूच्या आतमध्ये वाटी असते. जे पुढची जे पटाला वाटी आहे त्या स्नायूच्या आतमध्ये राऊंड मारून येत असते, ते टाईट झालं तर वाटी पण वर खाली सरकते. भरपूर लोकांना बघितलं असेल, अनुभव पण घेतला असेल. तर सोपा व्यायाम आहे, पण लोक करत नाही, त्यामुळे डॉक्टरकडे जातात, एक्सरे करतात, ऑपरेशन करतात 4-5 लाख रुपयाचा गुडघा बदलचा, आणि तर गुडघ्याचं ऑपरेशन टिकत नाही. 15-20 वर्षामध्ये परत गुडघा खराब होत जातो, जे धातूचा आहे. जे नैसर्गिक देवाने दिलं ते वाचवलं पाहिजे. सर, आधीपासून ज्यांना मणक्याचा त्रास आहे त्यांनी काय करावे? बरं, आता त्याचं उत्तर फारसं मला द्यायची गरज नाही पडली, कारण ते सगळे जे श्रोता आहेत त्यांना समजलं असेल. मणकीचा त्रास असेल तर कोणता त्रास, म्हणजे हातपायला मुंग्या चालू झालेल्या आहे, मानपाट कंबर आहे दुखती, मानपाट कंबर, किंवा त्याला शिर दबली असेल तर हातपायला तक्रारी चालू झालेली आहेत, तर ते तक्रारी मग काय करावे, म्हणजे जे नॉर्मल पहिल्यांदा सर्वात पहिले की एक्सरे MRI करून बघायचे की गॅप किती मोठा आहे, शिरदाब आहे की नाही आहे किंवा छोटा आहे. आम्ही शक्यतो ऑपरेशन टाळतो, कारण जास्तीत जास्त पेशंटचं आपण ऑपरेशन टाळू शकतो, कॅन्सल करू शकतो, कारण गादी कमी सरकलेली असते. आणि हे व्यायाम करणाऱ्या व्यक्तींची तर गादी सरकतच नाही, कधी शिर दबणारच नाही आयुष्यभर, त्यांना आमची गरज कधी पडणारच नाही. तर हे व्यायाम जर चालू केले तर
पहिल्यांदा प्रिकॉशन म्हणजे काय, अवॉइड करायचे काय. आणि जरी त्रास त्यांना असेल, म्हणजे आज आपण भेटलो आणि काही लोकांना इथे त्रास असेल मणक्याचा, त्यांच्या घरामध्ये लोक असतील त्यांना पण मणक्याचा त्रास असेल, तर काय करायचे. तर पहिल्यांदा माहीत पाहिजे की तुम्हाला डॉक्टरांनी तुमच्या MRI एक्सरे सुचवलं आहे की नाही सुचवलंय. 95, 96, 97, 98% लोकांना हे सुचवलेलंच नसतं आणि डायरेक्ट गोळ्या औषध चालू असतात कायमची. पेन किलर जे कधी बंद होत नाही, डॉक्टरांची चक्कर फी कधी बंद होत नाही. हा खूप मोठा विषय. तर हे टाळण्याकरता पहिले निदानाकडे जायचे. झाला काय कारणामुळे दुखतो आपल्या पेशंटला आणि निदान झाल्यानंतर त्याच्यावरती उपचार पद्धती काय, म्हणजे गादी कुठे सरकली, किती टक्के सरकली, किती ठिकाणी सरकली, हे थोडं MRI वर आम्ही बघू शकतो. तर MRI कसं आहे आपलं, लोक म्हणतात काही लोकांनी केला पण अर्धा पाऊण तास 1-1 तास लागतो. आपला MRI 6 मिनिटात करतो मी. भारताचा सर्वात फास्ट MRI आपल्याकडे आहे. 6 मिनिटात करून बाहेर 8-10 मिनिटात रिपोर्ट भेटतो आपल्याला. इतका फास्ट, म्हणजे लोकांचं टाईम खूप महत्त्वाचं आहे. आतमध्ये गेले, पटपट केला, डॉक्टर स्वतः MRI करतात, बाकी ठिकाणी टेक्निशियन करतात. तर डॉक्टरने केलं, पटपट बाहेर पडलं आणि लगेच पेशंट आम्ही सांगतो की तुम्हाला किती दिवसात बरा करता येईल. एका दिवसात सगळं होते, म्हणजे 4-5 तासामध्ये थोडा तुम्ही माहिती काढून की काय काय होते. एक्सरे, MRI पहिल्यांदा मला भेटले, नंतर पुन्हा मला भेटले MRI एक्सरे करून लगेच करून. तर आमच्याकडे बाहेरगावीचे पेशंट असते पुणे महाराष्ट्राचे, तर त्यांना परत जावं लागतं. तर त्यांना प्रवास करून खूप लांबून येतात. तर त्याच्यासाठी हे टेक्निक आहे की त्रास झाला तर काय करायचे. तर 3 व्यायाम पहिले जे शिकवले ते तर करू शकता. कोणते 3 व्यायाम? पाय उचलणे, छाती उचलणे, साईडला पाय उचलणे, हे 3 व्यायाम तर ते नक्की करू शकता, काही विषय नाही. बाकीचे व्यायाम नाही करायचे. बाकीचे व्यायामामुळे त्रास होतो. पोटाला हात, पायाने पोटावर ठेवून ओढलं, पोटाजवळ पाय, तर हे नाही चालवणार. ज्यांना ऑलरेडी शिरदाब आहे, गादी सरकली, त्यांनी हे करायचं नाही. हा व्यायाम जे दिलाय आता पालखीसाठी दिलेला आहे. त्यांना म्हणजे त्रासच नाही, त्रास होईल, हा लक्षात घ्या. आणि ज्यांना त्रास आहे ऑलरेडी, तर पहिल्यांदा आम्ही सांगू शकतो MRI वरती किती मोठा गॅप आहे, त्याची चर्चा होऊ शकते. ऑपरेशन टाळता येईल का, आपली ऑपरेशनची गरज आहे का. पण जरी ऑपरेशनची गरज आहे, आता काही भीतीचं नाही आहे. आमचे 3000-4000 पेक्षाही जास्त व्हिडिओ आज सोशल मीडियावरती आहे मराठी. एवढे व्हिडिओ तर जगाभरात कोणाचे नाही आहे. तर त्याच्यावरती तुम्ही टाईप करून पाहू शकता आणि आपला ध्यान वाढवू शकता. पण ऑपरेशनमध्ये 1-2 तासात पेशंट बरा होऊन जातो. लोक ऑपरेशन नंतर शेती काम करतात, ट्रॅक्टर चालवतात, त्याचे पण व्हिडिओ तिथे भरपूर आहे, सैकडो. तर आपला ध्यान वाढवणं हे महत्त्वाचं आहे. आमचा उद्देश आहे कसं तरी पेशंट बरं झाला पाहिजे, त्रास झाला पाहिजे. त्रास झाला तर ऑपरेशन कॅन्सल करता आला पाहिजे. आणि जर जास्त त्रास आहे तरी ऑपरेशनचा काही घेण्यासारखं नाही आहे. आमच्या हॉस्पिटलला जायचे, सर्व पेशंट बघायचे, गप्पा मारायचे की हे पण बरे, काल ऑपरेशन झालं, हे परवा झाले, परवा झाले, सर्व चालत फिरत आहे, वेदनामुक्त चालत फिरत आहे. विषय आज मणक्याचे शस्त्रक्रियेमध्ये सुद्धा काही भीतीचा नाही आहे. एक मोठा गैरसमज आहे की मणक्याची शस्त्रक्रिया होतच नाही आहे. शरीरामध्ये एकच शस्त्रक्रिया केली पाहिजे मणक्याची, माणूस अदवून जातो, झोपून राहतो, असं काही नाही आहे. विज्ञान खूप पुढे गेलेलं आहे. मणक्याची शस्त्रक्रिया कोणासाठी? ऑलरेडी प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. मणक्याची शस्त्रक्रिया सर्वांसाठी नाही आहे. माझं म्हणणं आहे 90-95% लोकांना मणके त्रास आहे, त्यांना शस्त्रक्रियेची गरज नसते. उलटा आमच्याकडे ॲडमिट होणारे पेशंट आहेत ते निम्म बिना ऑपरेशनाचे असतात. तर ऑपरेशनाची गरज खूप कमी लोकांना असते. पण जे नशिबवान आहे की ज्यांना ऑपरेशन लागला ते तासाभरात बरे होऊन जातात आणि कामाला. आता लेडीजचं ऑपरेशन केलं, संध्याकाळी ते आम्ही त्यांना उभा करून किचनमध्ये पाठवतो, तुम्ही स्वयंपाक करा, कोणीचा धार घ्यायची गरज नाही आहे. आणि जेंट्स लोकांचा झाला की तुम्ही आता खाली जाऊन ड्रायव्हिंग करून बघा. तुमच्याकडे 2 व्हीलर 4 व्हीलर नसेल तर आमचा घ्या, पण ड्रायव्हिंग करून बघा. ऑपरेशनच्या संध्याकाळी लगेच की तुम्ही 2 व्हीलर चालू शकता आणि कितीही खड्ड्याला तुम्ही घाला, हातरे झटके बसले तरी काही परत त्रास होणार नाही. सगळं चेक करूनच मग डिस्चार्ज करून घरी जावा. तर भीतीचं काय नाही आहे. आपले व्हिडिओ बघा, कारण मी जे बोलतो मी विश्वास 100% करणार नाही, मला खात्री आहे. कारण लोकांना भीती असते मणक्यांच्या बाबतीत. पण तरी आमचं म्हणणार आहे की तुम्ही जाऊन व्हिडिओ बघा आणि आपला ध्यान वाढवा. यूट्यूबवरती जावा, आपलं नाव टाईप केलं डॉक्टर अमरीश गुप्ते, तरी तुम्हाला खूप ध्यान मिळेल तिथे. भरपूर टीव्हीचे आमचे कार्यक्रम झाले, 100 टीव्हीवर कार्यक्रम झालेले, झीवरती, बाकी ठिकाणी भरपूर सामवरती आणि जे आपलं TV9वरती रेग्युलर आमचे प्रोग्राम असतात. ते 100 कार्यक्रम आमचे झालेले आहेत. त्याच्यावरती ह्या बाबतीत सुद्धा सांगितलं गेलेलं आहे, रचना सांगितली गेली आहे, क्रिया सांगितली गेली आहे, शस्त्रक्रियेचे व्हिडिओ दाखवले गेलेले आहेत. सर्व प्रश्नांचे उत्तर तिकडे उपलब्ध आहे. आणि आमची इथे कार्यक्रमाची टायमिंगची मर्यादा असल्यामुळे आणि आमची ओपीडी पण असल्यामुळे आज 11 वाजता ओपीडी होती, आम्ही ते थांबलो. कारण ते चांगला कार्यक्रम होता, देवाचा कार्यक्रम होता आणि तुम्हाला भेटलो, मला खूप आनंद वाटतोय. कोणाला काही शंका असल्यास विचारू काही शकता. अनाउन्समेंट पण करायची आहे मला, याच्यासाठी काय अनाउन्समेंट करायची आहे की तुम्ही पालखीला किती छान कार्यक्रमाला चाललेले आहेत. तर आमचं म्हणणं आहे की आम्ही एक अजून सेवा देतो फ्रीमध्ये. ते आहे की कधी कोणाला रस्त्यात त्रास झाला तर आम्हाला कधी पण संपर्क साधू शकता. आम्ही तुम्हाला इमर्जन्सी नंबर देतो. कधी कोणाला रस्त्यात दुखलं, वेदना त्रास झाला रस्त्यात, आम्हाला कधी पण फोन करा. आणि जास्त त्रास असेल तर आपल्याकडे व्हिडिओ कॉलची सुविधा आहे.
त्याच्यावरती डायरेक्ट पेशंट आम्ही प्रत्यक्ष पाहतो, कुठल्या भागाला दुखतो, किती दुखतो, आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट जागेवर आपण करू शकतो. व्हॉट्सअप करू शकतो औषधं, किंवा जे काय असेल आम्ही सगळं करू शकतो. तो काही विषय नाही. तर आमचं म्हणणारा काय राहील की आज जेवढे लोक इथे आलेले आहेत कार्यक्रमामध्ये, चांगले कामासाठी आलेले आहेत, आम्हाला पण आणखी थोडीशी सेवा करायची, देवाच्या जवळ जायची आम्हाला. तर आता जेवढे लोक बसले, अजून एक अनाउन्समेंट करतो, टीमला पण माहिती मी माझ्या डोक्यात आलेलं आहे की जेवढे आज लोक आलेले आहेत ते हॉस्पिटल आमचे आले, तर काही त्यांची ओपीडी फी किती वेळा दाखवला तर एकदाही पण मी फी घेणार नाही. दाखवा पूर्ण 31 डिसेंबरपर्यंत, 31 डिसेंबरपर्यंत, आजपासून 31 डिसेंबरपर्यंत एकही जेवढा वेळ तुम्ही दाखवला एकही पैसा घेतला जाणार नाही. फुल ओपीडी फ्री असणार आहे. जिथे वेळा दाखवला तरी प्रत्येक वेळा आम्ही फ्री भरणार आहोत, कारण आम्हाला खूप आनंद वाटतो तुम्हाला भेटताना. मोबाईल खूप यूज करतो, तुमच्या दृष्टीने मोबाईल जास्त वेळ यूज करण्यासाठी परफेक्ट पोस्ट कोणती? सर पहिल्यांदा जास्त मोबाईल यूज केला पण नाही पाहिजे. त्याच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात जे आपल्या शरीराला दुष्परिणाम करतात. कानावर लावला तर आता लोकांनी सिद्ध केलं आहे काहीतरी ब्रेनमध्ये पण फरक पडतो, आणि ब्रेनमध्ये पण तंतूचा स्मरणशक्ती कमी होते, ट्यूमर पण होतात, खूप आहे. आणि बऱ्यापैकी सिद्ध झालं आहे की चांगला नाही आहे. उलटा जे लोक मोबाईल यूज करताना वायर लावून कानावर लावतात आणि लांब ठेवतात ते चांगलं आहे. जे कॉर्डलेस यूज करतात बिना वायरीचे त्यांना त्रास जास्त असतो, कारण ते खूप हाय फील्ड असतं त्याच्यामध्ये. तर वायरिंगवाला लावला जुन्या काळाचा, कानावर इयरफोन लावून, हेडफोन लावून, ते सर्वात चांगलं आहे. तो मोबाईल तर त्याचा जास्त यूज करायचेच नाही, आणि ते जेवढं गरजेचं आहे तेवढं लांब ठेवायचे, झोपताना जवळ ठेवायचं नाही. लोक काय करतात, चार्जिंग लावून झोपायला गेले साईडला लावतात, त्यांच्याने सगळ्यात जास्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार होतात, तुमचं अख्खा शरीर डाऊन होऊन जातो रात्रीवर. तो लांब ठेवायचं, जवळ ठेवायचं नाही. मोबाईलची पोझिशन जर तुम्ही विचारले प्रश्न, तुम्ही साहेब कोणतेही पोझिशन यूज करा, फक्त जे खूप खराब पोझिशन आहे, झोपताना लोक असं टेकून मान अशी करून रात्री बघतात झोपताना, ते नको. तुम्ही माझ्या हिशोबाने पोझिशनचा काही संबंध नाही आहे. की तुम्ही व्यायाम करत असाल तर तुम्ही कोणतीही पोझिशनमध्ये काही करा. जर आम्ही ऑपरेशन नंतर पण शेती काम करायला अलाव करतोय तर पोझिशनचं तर काही टेन्शनच नाही सर. हॅलो, आज आपल्याकडे डॉक्टर अमरीश गुप्ते सर आले आणि आपल्या सगळ्यांना अतिशय उपयुक्त आणि मोलाची अशी माहिती दिलेली आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार मानते त्यांच्या मदतीने. आणि सरांनी तर आपल्याला आश्वासन दिलंच आहे की फक्त एवढ्यापुरतं सरांचं सत्र मर्यादित नाही आहे, तर त्यांनी आपल्याला मदतसुद्धा एक्सटेंड केली आहे. वारीनंतरसुद्धा आपण त्यांच्या दवाखान्यात जाऊ शकतो आणि त्यांना भेटू शकतो. आपल्या ज्या काही वैयक्तिक समस्या असतील त्यासाठी त्यांच्या ओपीडीला जाऊ शकतो. तर पुन्हा एकदा सरांचं आणि सरांच्या टीमचं मनापासून आज आपली भेट झाली होती, गुप्त मंगळ कार्यालयाला तुम्ही आले होते आणि ती भेट झाली, ते एवढं सांगितलं तर फी घेतली जाणार नाही काउंटरवर. यापेक्षा अजून काय पाहिजे? आणि सर खरंच इतके बिझी आहेत. सरांनी सकाळी पण अनेक ऑपरेशन्स करून ते इथे आले आणि आता अनेक पेशंट त्यांचे तिकडे दवाखान्यामध्ये वाट बघतायत. त्यामुळे त्यांचा वेळ खूप महत्त्वाचा आणि खूप मोलाचा आहे. पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवूया आणि त्यांना धन्यवाद देऊया. सर्व माऊलींना विनायक स्टाफकडून खूप मनापासून आभार. शांतपणे तुम्ही लेक्चर ऐकून घेतलं आणि तुमचे शंकाही विचारले. तर सरांनी सांगितलेले हे व्यायाम आहे, हे पॉम्पलेटवर सर्व व्यायाम दिलेले आहेत. सर्वांना आम्ही वाटतोही आहेत. जरीही काही तुम्हाला अडचण आली, आपल्याकडे फोन कॉल्स आणि व्हिडिओ कॉल्स उपलब्ध आहेत. तुम्ही फोन करू शकता आणि तुमच्या शंकेचे निरसन करू शकता. दर्शनापर्यंत तसे तुमच्यासोबत माऊली असतात तर शक्यतो त्रास तुम्हाला काही होणार नाही, कारण तेच म्हणतात. मला माहिती आहे आता आज बघा पाऊस नाही आहे, 2 दिवसाआधी पाऊस होता, आज उद्या पालखी आहे. मी 100% जे 2 जुनी आहे, जे रेग्युलर पालखी येतात पाऊस पडत नाही. तुम्ही निघाले की पाठीमागे पाऊस पडतो. हे कधी पण बघा, इतक्या वर्षापासून तुम्ही पण पाहतात, आम्ही पण पाहतो. त्याचं कारण काय ते असतात आपल्यासोबत आणि शक्यतो तेच बरं करतात. आमचं विनायक हॉस्पिटल विनायकाचं हॉस्पिटल आहे, त्याचा आशीर्वाद असतो आमच्या पेशंटवरती. त्याच्यामुळे आम्ही बरं करत नाही, आजपर्यंत मी कोणाला बरं करत नाही. देवाची कृपा देवच बरं करतात. आम्ही फक्त सर्व माऊलींचे पुन्हा एकदा मनापासून आभार. तुमचा इथून पुढचा प्रवास सुख समृद्धीचा आणि जो तुमचा पालखी सोहळ्यासाठी जल्लोष आहे तो नेहमी टिकून राहावा, ह्यासाठी मी विठू माऊली